चुंचाडे गावात घरकुल घोटाळ्याची चर्चा, ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप। यावल तालुक्यातील चुंचाडे ग्रामपंचायत सध्या घोटाळे व परस्पर संगनमताने ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीचा गैरवापर यासाठी खूप चर्चेत असून या प्रकरणात कुणी लक्ष द्यायला तयार नाही। अनेक वेळा या विषयावर बातम्या प्रसिद्ध करून देखील यावल बीडीओ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे। त्याला कारणही तसेच आहे। या प्रकरणाची चौकशी हबीब तडवी यांना दिली असून ते नातेसंबंध जपण्यात आपले कर्तव्य विसरले आहे। या घरकुल घोटाळ्या प्रकरणी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करून पारदर्शक तपास केला असता सर्व घोटाळे समोर येतील अशी अपेक्षा आहे। गावातील रहिवासी व नोकरीनिमित्त जळगाव येथे वास्तव्यास असलेले नाना देवीदास पाटील यांचे लहान बंधू संजय देवीदास पाटील सध्या चुंचाडे ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावर कार्यरत असून त्यांनी नाना देवीदास पाटील यांच्या नावे असलेली जमीन कागदपत्रात खाडाखोड करून स्वतःच्या नावे करून घेतल्याचा गंभीर आरोप त्यांचे बंधू नाना देवीदास पाटील यांनी केला आहे। दादा नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव नाना देवीदास पाटील। बरं, काय संदर्भात तुम्ही आज बाईट देणार आहेत? संदर्भ माझा असा आहे की माझ्या लहान भावाने आमची 1992 मध्ये आमची सगळं म्हणजे विभक्त झालो होतो। तर वडील त्याच्यामध्ये होते। मला जी गावाच्या बाहेर ती जागा दिलेली होती त्याने ती वडिलांच्याच नावावर होती, परंतु त्याने परत वडिलांची सल्ला न घेता माझी सल्ला न घेता त्याच्या नावावर ती जागा करून घेतली। आणि जेव्हा मी त्याला 2008 सालामध्ये त्यांची जागा त्याच्या नावावर करून घेतली। जेव्हा आता 24 मध्ये रिटायर झालो, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये डिव्हिजनल ऑफिसर होतो। रिटायर झालो, मी त्याला सांगितलं माझी जागा मला दे। त्याने सांगितलं ती जागा माझी आहे, परंतु मी सदर जागेचे कागदपत्र काढले असता 2008 सालापासून मी कागदपत्र काढले तर सदरचे जे कागदपत्र त्याच्या नावावर आहे ते दफे मी बघितले ग्रामसेवककडून, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी खाडाखोड केलेली आहे। तिथल्या शिपायाला मी विचारलं की अशा रेकॉर्डला खाडाखोड करता येते का? त्याने सांगितलं आपले भाऊ उपसरपंच आहे, त्यांनीच त्यांच्या हाताने केलेली आहे। ग्रामसेवकाने सांगितलं की त्याला मी काही करू शकत नाही, हे मागचं रेकॉर्ड आहे खाडाखोड, त्याला मी काहीच करू शकत नाही। आणि सदर जागेवर त्याने घरकुल घेतलेला आहे। घर नंबर माझा 1 आहे। घरकुल घेतलेला असून त्याने घरकुलमध्ये बांधलेलं नाही आणि माझ्याशी त्याने जागाबाजी करून सदरची जागा हक्कून घेतली आहे। आणि आता सध्याचं उपसरपंच पदावर आहे। गावामध्ये भानगडी लावणे, दादागिरी करणे आणि या पद्धतीने तो म्हणजे वागतोय बा। तर आता माझे लहान बंधू उपसरपंच आहे, परंतु त्याने उपसरपंचाचं त्याने ते घरकुल तर बांधलेलं नाही, शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि गावामध्ये भानगडीचे समस्या उपस्थित करतो। तरी मला न्याय मिळावा बरं का, एवढीच माझी अपेक्षा आहे। तसेच त्या जागेवर घरकुल योजनेचा लाभ घेत थेट शासनाची फसवणूक केली आहे। खरे तर त्या जागेवर कुठलेच बांधकाम झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे असेही त्यांनी सांगितले। त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील नाना देवीदास पाटील यांनी केली आहे। यावल तालुक्यातील चुंचाडे गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। सरळ ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संबंधित नागरिकाने सरपंच आणि उपसरपंच यांना जाब विचारला। चुंचाडे गावात घरकुल योजनेच्या नावाखाली गंभीर गैरव्यवहार झाल्याचे चित्र समोर येतंय। गावकऱ्यांचा आरोप आहे की पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र लोकांना घरकुल मिळालं, मात्र मंजूर घरकुलांपैकी बरेच घरकुल फक्त नावापुरतं असून जागेवर मात्र कुठलेच बांधकाम नसल्याचे निदर्शनास येत आहे। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली आणि सरपंच उपसरपंच यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकरी नाना देवीदास पाटील यांनी यावेळी केली आहे। प्रशासनाकडून मात्र अद्याप कुठलीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।